जय महाराष्ट्र मित्रांनो, बातमी येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील। मित्रांनो, मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आवाज पुन्हा एकदा घुमू लागलाय। सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी दिलासादायक आणि तेवढीच महत्त्वाची बातमी। मित्रांनो, शिवसैनिकांचा जल्लोष, एकच फटाके वाजवून केलं स्वागत। निर्णयाचं नेमकी काय आहे बातमी? महाराष्ट्राच्या राजकारणाला अतिशय मोठ्या स्तरावरती, उंचीवरती घेऊन जाणारी आणि तेवढीच भाजप आणि शिंदे गटासाठी धक्कादायक बातमी। मित्रांनो, नेमकी काय आहे अपडेट आपण जाणून घेऊया। महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राला संपूर्ण देशामध्ये कलाटणी देणारी बातमी। आपण जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अर्थात युबीटी, शिवसेना युबीटी चे कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करायला विसरू नका। कडवट निष्ठावान शिवसैनिक मित्रांनो, हे शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंचं ब्रह्मास्त्र आहे। तेव्हा आपण नक्कीच हा व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका किंवा शेअर करायला विसरू नका। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना पक्षप्रमुख यांचं जे आज स्थान आहे ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेले शिवसैनिक। शिवसैनिक हे ठाकरेंचे ब्रह्मास्त्र आहे। महाराष्ट्र नव्हे, मुंबई नव्हे तर संपूर्ण देशाच्या पातळीवरती उद्धव ठाकरेंचा निष्ठावान शिवसैनिक ही आजही शिवसैनिकांना ओळख देऊन जाते आणि ऊर भरून शिवसैनिक सांगतात आजही की उद्धव ठाकरेंचे आम्ही कडवट शिवसैनिक आहोत। मित्रांनो, महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या पातळीवरती असा एकही नेता नाहीये, एकही पक्ष नाहीये, सगळे नेते, सगळे मोठमोठे नेते सोडून गेले तरी शिवसैनिक मात्र आज त्या पक्षप्रमुखांसोबत आहेत। ते भाग्य उद्धव ठाकरेंना लाभलेलं आहे। मित्रांनो, याच्याचमुळे ठाकरे आणि इतर पक्ष, शिवसेना आणि ठाकरे यांचं नातं अतूट आहे। राहिला प्रश्न आताची महत्वाची बातमी म्हणजे ती बातमी अशी आहे की महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमचा संपूर्णपणे गोंधळ आपण लोकसभेला नव्हे विधानसभेला पाहिला। लोकसभेला भाजपला खूप मोठा मार भेटल्यानंतर, भाजपचा सपाटून पराभव झाल्यानंतर भाजप अतिशय खडबडून जागी झाली आणि 4 महिन्यामध्ये भाजपला साक्षात्कार झाला असून भाजपला सर्वात मोठे आमदार महाराष्ट्रामध्ये निवडून येण्याची कला कुठून आली हा प्रश्न सध्या राजकीय जाणकार देखील भाजपला विचारू लागले। ज्यांचे महाराष्ट्रामध्ये 9 खासदार आले आहेत त्यांचे जवळजवळ 120 आमदार कसे काय होतात? त्याच ठाकरेंचे 9 खासदार आणि त्यांचे 20 आमदार। मग भाजपने लोकसभेवेळी कोणता गोंधळ घातला? ईव्हीएमचा सेट केला होता का? असा देखील सवाल सध्या महाराष्ट्रातील मराठी जनता भाजपला आजही विचारत आहे आणि हे विचारल्यानंतर भाजपकडे मात्र कोणत्याही प्रकारचं उत्तर मिळत नाहीये। निवडणूक आयोग तर याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या डोळकसपणे बघायला देखील तयार नाही। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकानंतर विधानसभेच्या निवडणुका मात्र महाराष्ट्रात अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये घोळ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। परंतु मित्रांनो, लोकसभेला ज्या प्रकारे महाराष्ट्राचा निकाल लागला त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 10 खासदार व्हायला पाहिजे होते। परंतु जेव्हा शिवसेनेच्या मुंबईतील महत्वाची जागा असणारी अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर यांच्या या निकालाची संपूर्ण प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत चालू होती। 2 वेळा मतमोजणी झाल्यानंतर अमोल कीर्तीकर यांना विजयी घोषित केल्यानंतर मात्र इकडे तिसऱ्यांदा मतमोजणीसाठी शिंदे गटाचे नेते असणारे रवींद्र वायकर यांनी अर्ज केला आणि पुन्हा एकदा मतमोजणी झाली। त्या मतमोजणीमध्ये मात्र उद्धव ठाकरेंचे शिलेदार असणारे अमोल कीर्तीकर यांचा फक्त 47 ते 48 मतांनी पराभव झाला आणि हा पराभव ठाकरेंच्या अमोल कीर्तीकर यांच्या खूपच जिव्हारी लागला होता। 2 वेळा विजय मिळून देखील हा विजय कसा काय झाला वायकरांचा याच्यावरती खूप मोठ्या प्रतिक्रिया येत होत्या। परंतु निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांना देखील यावेळी धारेवर धरले, परंतु हा निकाल पुन्हा बदलला गेला नाही आणि शिवसेना शिंदेगडाला नवीन खासदार मिळाला। परंतु याच्यावरतीच शिवसेना उद्धव ठाकरेंचे नेते असणारे अमोल कीर्तीकर यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आणि आम्हाला याच्यावरती सुनावणी हवी आहे, पुन्हा एकदा मतमोजणी हवी आहे, याबद्दल उद्धव ठाकरेंचे नेते सुप्रीम कोर्टामध्ये गेले। आणि मित्रांनो, ही लढाई आजही सुप्रीम कोर्टामध्ये तशीच चालू आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये शिवसेने चिन्ह आणि पक्षाची सुनवाई 16 जुलै रोजी महाराष्ट्राच्या या तख्तावरती दिल्लीच्या सुप्रीम कोर्टात होणार आहे। त्यानंतर काही दिवसामध्ये उद्धव ठाकरेंच्या या 10व्या खासदारांची सुनावणी होऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सत्याचा न्याय मिळून
अमोल कीर्तीकर पुन्हा एकदा खासदार बनतील ही शिवसेनेची आशा आकांक्षा आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंना 10वा खासदार मिळू शकतो अशी देखील शक्यता आहे। परंतु सुप्रीम कोर्ट यावरती कोणता निर्णय देतं याकडे सगळ्यांचं महाराष्ट्राचं लक्ष आहे। शिंदेगडाचा खासदार कमी होणार का की उद्धव ठाकरेंचा खासदार वाढणार याकडे आगामी सगळ्याच राजकीय नेत्यांचं लक्ष लागलंय। मात्र अमोल कीर्तीकर यांनी अतिशय प्रतिष्ठेची केलेली ही लढाई, या लढाईमध्ये वडील देखील सोबत नसताना अमोल कीर्तीकर यांनी हा विजय अतिशय सहजपणे प्राप्त केला होता। आपली सगळी कामं करून अमोल कीर्तीकर यांनी उद्धव ठाकरेंना 10व्या खासदाराच्या रूपाने खासदार देण्याचा प्रणय केला होता। परंतु नियतीने हा विजय धुडकावून लावला आणि तिकडे रवींद्र वायकर जिंकले। मित्रांनो, आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हा विजय उद्धव ठाकरेंचा विजय खूप मोठा असेल अशी आशा मुंबईतील तमाम कडवट शिवसैनिकांना आहे। आपणास असे काय वाटतं, हा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागावा का? असेल तर आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। उद्धव ठाकरेंना 10वा खासदार मिळेल का? आपल्या प्रतिक्रिया नक्कीच द्या। धन्यवाद। जय हिंद।